नमस्कार मैत्रिणींनो. तर मग आता उन्हाळा चालू झाला आहे, तर सगळ्यांजणी आता पापड, लोणचं, फेण्या करायची सुरुवात झाली. तशी माझी पण सुरुवात केली आहे मी. तर मी बनवत आहे इथे साबुदाण्याच्या फेण्या. तर त्यासाठी मी रात्री साबुदाणे भिजत घातले होते. 2 वाट्या समजा साबुदाणे घेतले तर 3 वाट्या पाणी घेऊन त्यात चवीपुरती मीठ आणि किंचितचा पापड खार घालून हे असं मस्त शिजवायचं असतं. तर ॲक्च्युली माझा पहिल्यांदा जेव्हा मी बनवला साबुदाण्याच्या फेण्या बनवल्या त्या माझ्या फसल्या. त्या अशा फसल्या की काय झालं, मला पाण्याचा अंदाज नाही आला. मी काय केलं, मी असं केलं की पाणी जास्त घेतलं, म्हणजे मला अंदाज नव्हता पाण्याचा. आणि समजा आता 2 वाट्या साबुदाणे होते तर मी मला वाटतं 4-5 वाट्या त्यापेक्षा जास्त पाणी घेतलं असेल. आणि ते एवढं पातळ झालं की ह्या प्लॅस्टिकवरती टाकताच येत नव्हतं. म्हणजे प्लॅस्टिकवर टाकलं की हे असं एकमेकाला चिटकत काय होतं ते बसतच नव्हते, नुसतं गोंधळ झाला होता पूर्ण. माझी चांगली फजिती झाली. पण ते म्हणतात ना, जेव्हा आपण स्वतः करतो आणि जेव्हा आपल्याला अनुभव येतो केल्यानंतर, म्हणजे मला आईला मी सांगितलं असं असं प्रॉब्लेम झाला, मग आईने मला सांगितलं कसं करायचं काय वगैरे. तर पहिल्यांदा पण विचारलं होतं, पण ते म्हणतात ना आपण जिथपर्यंत स्वतः करत नाही आणि मग ते अनुभव आल्याशिवाय समजत नाही, तसं माझं झालं. पण त्यानंतर छान आता व्हायला लागल्या. तर पहिला माझा खूप फसला, मला खूपच विचित्र वाटलं. पण त्या लागतात छान, म्हणजे मी टाकल्या वगैरे त्या काय त्याला असा आकार वाकार नाही आला, पण त्या लागतात छान, चवीला पण मस्त झाल्या, फुलतात पण छान. पण राहू दे आता काय. पण आता छान झाले आहेत. आता बघा हे मस्तपैकी असे मी टाकले आहेत, व्यवस्थित असे बसले आहेत, छान असं वाटतं ना. तर हे माझे झाले आता पूर्ण टाकून. तर बघा इथे हा टोप रिकामा झाला माझं, टाकून झालेत सगळे. तर आता हे बघा, हे मी म्हणजे आता हे अगोदर केलं, म्हणजे हे ते नाही जे फसलेले हे नाही आहेत, ते जे अगोदर ते आता मी ठेवून दिले आहेत, त्यामुळे काय दाखवू शकत नाही. हे पण छान झालेत मस्तपैकी. आणि हे बघा, हे ह्याच्यात मी जिरं टाकलं होतं त्यामुळे कलर ह्याचा असा आलं आहे. तर मला ॲक्च्युली व्हाईट कलरमध्ये जे असतात ना फेण्या त्या छान आवडतात. आणि कैरी बघा, लोणच्याला कैरी आणल्या होत्या, तर थोड्याशा म्हटलं चला आंबोशी करूया. तर तुमच्या इथे काय म्हणतात त्याला माहीत नाही, तर मला सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे याला आंबोशी म्हणतात, छान लागतात. आमटीमध्ये वगैरे टाकले की कैरी पावसामध्ये छान